स्मरणमात्रेवण कामनापूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाट पाय सजना संकटे पावावे निर्वाण रक्षावे सरोवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे म्हण स्मरण मात्रे म्हण कामनापूर्ती जय आरती ज्ञान राजा महाकैवल तेजा शिवची साधू संत म्हणवे दिला माझा आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगी इतने नची कोणी अवतार आरती Bye.
ध्यान करायचं असेल तर तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. त्या कृष्ण परमात्म्याचं ध्यान करा. एकम सद्विप्रा बहुधाम वदन्ति. ईश्वराचं स्वरूप एक नाही, अनंत रूपे अनंत वेशे असा तो परमात्मा आहे. पण एकम सद्विप्रा बहुधा वदन्ति. कितीही रूप असू द्या, त्या सर्व रूपामध्ये माझ्या परमात्माचं रूप साठवलेलं आहे अशी भावना मनात ठेवून तुम्ही ध्यान करा. निश्चित तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होईल. देव कसा आहे? हर देश में तू, हर देश में तू, हर देश में कबूले कहिए. हर देश में तू, हर देश में तू, हर देश में तू, हर देश में तू, तेरे नाम अनेक तुझे कहिए. तेरे नाम अनेक तुझे कहिए. तेरे रंगभूमि यह भी भगवान, रंगभूमि यह भी भगवान. परमात्मा हर देशात, हर देशात में तू ही सर्व ठिकाणी तो परमात्मा. पण तो परमात्मा आहे ही भावना नुसतं ठेवू नका. मग एक करा. एकम सद्विप्रा. आता ध्यान त्रिपुटी वेगळा, सहस्रदळी उगवला सूर्यवैसा. कोणीकडे काल मी मला वाटतं इथं तुमच्या बारडलाच उतरलो, मोटरसायकल आलो, मला आणून सोडलं. तर त्या ऑटो जो ड्रायव्हर साहेब, ते गुंफा कुठे आहे? हे काय आहे? आम्हाला आमच्या जीवनामध्ये भरपूर पीक झालं पाहिजे. हे भक्तीचं ध्येय आहे का? भक्ती प्रीतीपोटी करावी का भीतीपोटी करावी? बहुतांश लोक भीतीपोटीच भक्ती करणारे आहेत, प्रीतीपोटी फार कमी आहे. कोणतेच नाही. या देहाचा कधी अभिमान धरू नका. धन कुणी सोबत नेला नाही त्याची बडाई करू नका. कबीरदास जे का अभंगात म्हणतात, इसे तन धन की कोण बडाई. मोठेपणा करता या शरीराचा. ज्याला वाटते माझ्यासारखा पाहायला सुंदर प्राणी कुठपर्यंत सुरकुत्या पडद्या चेहऱ्यावर, या शरीराचा धर्म थोडसा होकू द्या, मग पा कोण तुमच्या जवळ येते. उलटही सुरू, मग पा कोण येते जवळ आपले. इस तन धन की कौन बड़ाई, अपने खातिर महल बनाया. स्वतःच्यासाठी महाल बनवला. आखिर जंगल जाके सोया. शेवटी कुठे जाणार? जंगलात पडावं लागते. एकटच, कोणी येणार नाही तिथे, कोणीच येणार नाही. धनाची काय बडाई करता? बरं हे राहते कुठं? कितीही कमवा, भूमीत राहील, एकतर बँकेत राहील, सोबत कोणीही नेलं नाही, सोबत नाही नेलं. काय मोठेपणा करतात धनाचा? काही उपयोग नाही. सगळे प्रेम करतात ते धनावरच करतात. कधी कधी माणसं आहे बघा, धनाचं तुम्ही काय सांगता, अवघड आहे. एका बाईचा मालक वारला, मृत झाला. सखे सोयरे गोळा झाले, रडारडी सुरू झाली. म्हातारी खूप रडत होती.
खरंच दोघांचं प्रेम होतं. कारण म्हाताऱ्याला जीव घातल्याशिवाय म्हातारी कधीच जेवली नाही. एवढ्या प्रेमानं वागले आणि त्यात म्हातारा गेला, रडत होती. पण रडता रडता जेव्हा सगळं शांत वातावरण झालं त्यावेळेस म्हाताऱ्याने विचार केला. म्हाताऱ्याच्या 10ही म्हणजे बोटाच्या बोटामध्ये हातामध्ये अंगठ्या होत्या. जेव्हा सगळं शांत वातावरण रात्री 12-1 वाजता तेव्हा तिने सगळ्यात पहिले प्रोग्राम तोच केला. पण एका बोटातली अंगठी निघतच नव्हती. ती फिट झाली हो, ती निघत ना. तिने विचार केला आता कोणाला काढायला म्हणायला पुरत नाही, हिचा प्रयोग आपण उद्या करू. जेव्हा म्हाताऱ्याला साबण लावेल ना अंगाला, मोती पोराने मोती साबण आणला. पाठीला घासू घासू खूप रडत होते. लय प्रेम केलं माया, लय प्रेम केलं. हे बघा, तुमच्यासारखा माणूस आजपर्यंत झाला नाही. पाठ घासता घासता हातावर हात लावलं, साबण बोटाला सुरू केलं लावणं, बोट सोडेच ना. ते साबणालाही मिळ आला नाही. साबणाला ते अंगठी निघालीच नाही, निघत ना. म्हाताऱ्याचं लक्ष त्यावरच. अंगठी जाते वाटते आता. म्हातारं बाहेर काढलं, त्या तिरडीवर बांधलं सुतीळनं. जेव्हा ते हात बांधले तेव्हा ते अंगठी दिसत होती. जाते वाटते बाई. म्हातारीनं काय अंगठ्या त्याचे पूर्ण बोट बांधल्यानंतर तिनं दोन्ही हात पक्के धरले आणि किती चांगले आहे म्हणून तुम्ही जिवंतपणे तर अंगठी तुमच्या हातावर शोभत होती, पण मेल्यानंतर अजूनही किती शोभते. निदान एवढी आठवण म्हणून ठेवून जा ना बाई. लोकांनी विचार केला, बाबा नाही काढा म्हणे ते अंगठी. त्या माणसाने निघत नव्हती म्हणून काढली, जोरात काढली. अशी काढली अंगठी आणि म्हातारीच्या हातात दिली. हे घ्या आजीबाई. तिने त्या अंगठीकडे पाहिलं. एवढं मोठं सोनं गेलं आणि या सोन्याचं काय. काय महाराज, एवढं मोठं सोनं गेलं, याचं काय करू. ठेवून दिलं तरी कायच करू. रात्री 9 अंगठ्या काढल्या, एक निघत नव्हती. परेशान झाली होती. धनानी भूमो पशुवश्च गोष्टे भार्या गृहद्वारे जनस्मशाने देहश्यतायां परलोक मार्गे कर्मानगो गच्छति जीव एक. पत्नी उंबरठ्याच्या पोळी येऊ शकत नाही. काय येणार सोबत, काही येत नाही. हाड जले जो सुखी लकड़िया, केस जले जो घासा, सोने जैसी काया जल गई, कोई न आवे पासा. कोण येते महाराज, कोणी येत नाही. या धनाची आणि तनाची फार मोठी ग्वाही देऊ नका, घेऊ नका, मोठेपणा करू नका. माणसं समाजात बोलताना आपलं धन धनाचा मोठ्यानं गर्व करतात. हा बोलून गेलो का, पण जेव्हा चोर येईल ना त्या चोराच्या समोर आपली सगळी श्रीमंती लपवतात. अंगठी लोक सांगतील ही अंगठी अंगठी, पण चोर दिसला की प्रयोग कोणता माहित आहे, खऱ्याची 2-4 दिवस भारी जाईल, जाणार कुठं. रोजचा प्रोग्राम, मग ते घरात नाही जायचं टॉयलेटला, बाहेर रोजचा प्रोग्राम.
तुमच्या लक्षात आलं असेल काय अंगठी पायासाठी. शरीरासारखी मलिन वस्तू कोणती नाहीये, पण तरी या मलिन शरीरानं परमात्म्याच्या सोबत मिलन शरीरानं नाही होणार, कारण या शरीराचं बीज पवित्र आहे. परमात्म्याला भेटायचं असेल तर या मनानं भेटायचं आहे बापू. बर का, ध्यानाविना मनमिलन कधी होत नाही. याकरता डोळ्यामध्ये तो परमात्मा साठवा. आँखों जो शाम का दर्शन किया करो, ऐ शीशो जो प्रभु चरण में वंदन किया करे. हीरे मोती हीरे मोती सी शोभा नहीं है हाथ की, है हाथ वो भगवान का पूजन किया करे. मर कर भी अमर नाम सजीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे. कहीं मांगो नका. मांगने से प्रेम की धारा टूट जाती है, इसलिए प्रभु को कुछ मत मांगो. देवाला कधी मागायचं नसते, पण प्रपंचातलं मागायचं नसते. परमार्थातलं जेवढं वाटेल तेवढं देवाला मागा, कारण परमार्थ महाधन आहे. जोडी देवाची संसार किती तुम्ही एक गोळा करा, कोणी सोबत नेला नाही. भगवंताला आपला ऋणी बनवा. शुद्ध प्रेम भगवंतावर ठेवा. बर का, एक तुम्हाला सांगतो, सकाळी भक्त ज्या ज्या देवाची पूजा करतो त्या सगळ्या देवांच्या देवाद्वारे त्याची भोगांची इच्छा भगवंत म्हणतात मीच पूर्ण करतो. एखादा देवीला मागत असेल पण देणारा मीच आहो, सर्वे सर्व मी आहो. बस अशा प्रकारे जो परमात्मा त्याचं ध्यान करा. ध्यान सत्यम परम धीमहि. कोणाचं ध्यान करा? सत्याचं ध्यान करा. व्यासांनी त्या परमात्म्याचं ध्यान केलं. वेदाचंही विवरण करणारे व्यास महाराज. एक दिवस व्यास भगवंताचं चिंतन केलं, ध्यान केलं, पण त्यांच्या मनाला रसाची प्राप्ती होत नव्हती. भागवतात प्रथम स्कंदात 24 अवताराची कथा सुद्धा आलेली आहे. आणि नारद योगायोग त्या मार्गाने जात होते. नारदानं व्यासजीकडे पाहिलं आणि व्यासांकडे पाहून देवर्षी नारद व्यासांना विचारतात, व्यासजी, मी तुमच्या मुखाकडे पाहतोय, तुम्हाला समाधान वाटत नाही. माणसानं परमार्थ करावा तर समाधान वाटलं पाहिजे, स्वतःला तरी वाटलं पाहिजे. कथा सांगत असताना कथाकाराला स्वतः समाधान वाटलं पाहिजे, ऐकणाऱ्याला समाधान वाटलं पाहिजे. नाही तर कथाकारही गुंग, ऐकणारे गुंग. कशानं? झोपीनं. कथाकार कथा सांगतो, बस आता पुढच्या अध्यायात काय सांगितलं, काय सांगितलं, आता गादी टाकून झोप घे हे सांगितलं. काय सांगितलं? बरं का, भक्त आणि श्रोता हे एकरूप झाले पाहिजे आणि परमार्थाचा आनंद आपल्या मुखावर दिसला पाहिजे, चेहऱ्यावर उमटला पाहिजे. तुम्ही आजपर्यंत लिखाण केले वेदांत, हा तुम्हाला कळतोय.
मद्वयम भद्वयम चयोपत्रयम व चतुष्टयम नानीम पाग्नी पुराणाने कुस्कम गारुडमेवच अशी 18 पुराण तुम्ही लिहिले, पण तुमच्या मनाला रस नाही. कारण काय? तेव्हा देवर्षी नारदाला व्यास महाराज म्हणतात, मी खरं सांगू, मी रचना खूप केली ग्रंथांची. माझा शेवटचा ग्रंथ म्हणजे महाभारत, त्यामध्ये ज्ञान भक्ती आणि सर्व कला ओतप्रोत भरलेल्या आहेत असा ग्रंथ भारत. भारत व्यपदेशेन याम यार्थस्य दर्शितः दृश्यते यत्र धर्मादि श्रीशूद्रादि विरप्युत. हा ग्रंथ अतिशय सुंदर आहे. धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्र यामध्ये वर्णन केलं, आणि धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्र हे क्षेत्र कोणतं आहे? हे शरीर आहे. याच शरीरात नीतीही आहे आणि अनितीही आहे. याच क्षेत्रावर युद्ध चालू असते, नीतीचं आणि अनितीचं. लहानात लहान काम करत होती, भांडी उठायपासून काम करत होती. भांडी धुणे, कपडे धुणे, घर स्वच्छ करणे. त्या नगरामध्ये आलेले साधू, आम्ही ज्या ब्राह्मणाकडे राहत होतो त्या ब्राह्मण बाबांना पाहिले, आणि त्या साधू संतांना विनंती केली की चातुर्मासाची ही वेळ आहे, 4 महिनेपर्यंत तुम्ही कुठल्या तरी तीर्थावर जाल ना, आणि कुठेतरी तीर्थावर जाऊन सत्संग कराल, त्यापेक्षा आमच्याच गावात सत्संग करा. आमची विनंती आहे तुम्हाला. साधू संतांनी त्या ब्राह्मण बाबाची गोष्ट मान्य केली, पण म्हणले, भूदेवा, 4 महिने तुमच्या इथे आम्ही राहणार, ही गोष्ट खरी आहे, पण 4 महिन्याचा कालावधी इथं काढत असताना आम्हाला काहीतरी मदत म्हणून कोणी लागेल ना, सेवा करणारा कोणी लागेल. 4 महिने इथे राहायचं म्हटल्यावर निदान आमच्या पूजेची व्यवस्था व्हावी, स्नानाची व्यवस्था व्हावी, सत्संग करताना त्या सत्संगात विक्षेप होता कामा नये, हे दक्षता घेणारे सेवादारी असावेत, अन्नदान व्हायला व्हावं असावं, याचं नियोजन करावं लागेल. आणि आमच्या सेवेमध्ये असा सेवक पाहिजे की त्याला काळ वेळ या कुठल्या गोष्टी न समजता त्याचा धर्म म्हणजे सेवा असला पाहिजे. असा कोण आहे? हे बघा, सेवा करणं वेगळी. एका गावाला आम्ही गेलो, मला ते म्हणले, महाराज तुम्ही बिलकुल निश्चिंत राहा, तुमची व्यवस्था इथे केली, आणि आम्ही आमच्या मंडळाच्या वतीनं तुमच्या सेवेसाठी एक माणूस ठेवला. गावात 200 रोज आहे, पण त्याला आम्ही 350 कबूल केला. मग मी म्हटलं, बाबा, रोजाचे माणसं काम नसतात करत, तुमचा माणूस मला दाखवा. तो माणूस आला आमच्या समोर, हा माणूस ठेवला. बरं बरं. मी त्याला विचारलं की कस काय इथंच राहता? हा, मग इथं बाजूलाच राहतो. ठीक आहे, आनंद आहे. हा, तुमचं सांगून द्या, तुम्ही किती वाजता उठाल सकाळी, तुमचं नियोजन आहे ते मला सांगून द्या, आणि त्यानुसार मी इथं हजर राहत जाईल. म्हटलं, मी काही नाही, 4 वाजता उठतो. हा, ठीक आहे, 4 वाजता ना, चालेल. चहा पाणी वगैरे तुम्ही सगळं लिहून घेतलं, आणि 4 वाजता नाही, तो माणूस आला 6:30 वाजता सकाळी. तेव्हा आमचं चहा पाणी झालं होतं, ते स्टोव वगैरे पडला होता, आमच्याच मंडळीने चहा पाणी केलं, आणि चहा घेण्याच्या आधी तो आला, जय हरी. मी म्हटलं, पहिला चहा तुम्हीच घ्या आता. मग तिथं आटोपलंय का? आटोपलं. सेवा करण्यासाठी अंतकरणामध्ये तेवढी श्रद्धा असावी लागते.
जसं महाराज सांगतात, मोले घातले रडाया नाही असो आणि माया. एखाद्या घरात कोणी मेलं आणि मेल्यानंतर रडण्याकरता, आसून देण्याकरता काहीतरी माया पाहिजे ना. कोणी रडते का? एका गावात फार मोठा श्रीमंत सेठ सावकार होता आणि मेला तो, त्याच्या मागे पुढे कोणीच नव्हतं, फक्त एक दिवाणजी. तो त्या दिवाणजीनं गावात बाया सांगितलं रोजानं, कशाला? शेठजीला रडायला. गावात 150 रुपये रोज होता, हा म्हणले 400 रुपये घ्या. पण शेठजीला नेऊन टाकेपर्यंत, तिकडून येईपर्यंत रडत राहा. मग त्या 5-25 बाया आल्या. शेठजीचं प्रेत पडलेलं होतं. 1-2 बायांनी सांगितलं की खालीच पडलेले आहेत शेठजी, आता एक काम करा. एकीने एक घोंगडं आणलं, म्हणले घोंगडं आणा. घोंगडं आणलं, तिनं घोंगडं असं बाजूला टाकलं आणि ठरलं. आणि 2-4 बाया त्या शेठजीला उचलायला लागल्या. ते उचलत ना म्हणून कसा तरी ओढताड केला, ठेवला त्याच्यावर. 2-3 बायांनी त्याच्या अंगावर पांढरं फडकं टाकलं. 1-2 बायाने त्याच्या नाकामध्ये कापसाचे बोळे घातले. 1-2 बायानं तिथं अगरबत्त्या वगैरे लावल्या, दिवा लावून ठेवला. आता दिवाणजी म्हणजे तुम्हाला कशाला बोलावलं? रडायला. सुरू करा ना. त्या बाया म्हणतात, शेठजी रड्याचे काही वेगवेगळे भाग आहेत, सर्वच रडणे एका ठिकाणी चालत नसते. आम्हाला प्रेम पाहिलं नाही. माझी आई माझ्याकरता खूप खस्ता खाते, पण आज मला तुमच्याचे दिसलं. माझ्या आईचं रूप मला तुमच्यात दिसलं. माझ्या बापाची कृपा तुमच्यात दिसली. गुरुदेव, ठीक आहे, तुमची आज्ञा मला मान्य आहे. छोटासा हरिदास जे ठिकाण सांगितलं त्या ठिकाणी जातो आणि भोजन करत असताना स्वतःला धन्य मानतो. शास्त्र सांगते कुणाचंही उष्ट खाऊ नये, कारण ज्याचं उष्ट खाता त्याचे दोष तुमच्यात जरूर खा, कारण त्याच्यातले सद्गुण तुमच्यात येतात आणि तुमच्यातले दोष त्यात नसतात. तो उष्ट देतो त्याच्यात. पण साधू संतांचं उष्ट हे उष्ट नसते, तो प्रसाद असतो. अरे देवाच्या समोर नैवेद्य ठेवला, देवाला तो नैवेद्य ग्रहण केला असं समजून आपण तो जर खाल्ला तर देवाचं उष्ट खात नाही आपण, तो प्रसाद बनतो. आणि प्रसाद त्याला म्हणतात प्रसादे सर्व दुःखानां हानी रस्योपजायते. मी तो प्रसाद ग्रहण केला, माझ्या जीवनातले सर्व पाप नष्ट झाले. मला त्याच दिवशी त्याच क्षणी भक्तीचा रंग लागला, कृष्ण प्रेमाचा रंग लागला. आणि मी जेव्हा तिथे संकीर्तन चालू होतं तेव्हा त्या भोजन कक्षातून नाचत 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 नाचतच तिथे आलो आणि खूप नाचलो, खूप नाचलो, खूप नाचलो. धन्य आहेस तू काही माग मला. माझ्यावर साधू संतांची कृपा का झाली? नारद जी कहने लगे, मैं सबसे पहली बात कहता आई वडिलांच्या सेवेचं फल आहे. म्हणून मुलांनी आपल्या आई वडिलांकडे लक्ष द्या. हात पकड कर चले ना सिखाया,
बैठ कर हमें सुलाया, हमें पाल पोस कर जिनकी कृपा से हुए बड़े होशियार, हम पर किया बड़ा उपकार। आई वडिलांनी खूप मोठे उपकार केले. पढ़ा लिखा कर गुणवान बनाया, जीवन पथ पर चलना सिखाया, जोड़ जोड़ के अपनी संपत्ति का बना दिया कड़ा, हम पर किया बड़ा उपकार. आई वडिलांसारखी कृपा कोणी करू शकत नाही. आणि ज्याला वाटते की प्रत्येक आई वडिलांची सेवा, बाळा मी तुला एक मंत्र देतो, त्या मंत्राचा जप कर आणि तू आता परत जा. कारण चातुर्मासाचा कालावधी संपला, आम्ही आमच्या ग्रामी, आम्ही आमच्या आश्रमात निघून जाऊ. तू आता तुझ्या आईची आत्मन्यात्मान भावेश सोऽन्तः श्वास त्रिभुवन कमन तमाल वर्ण रविकर गौरवरांबर दधान, वपुरलक गुलावृत्तताब्ज विजय सखीरतिरस्तु मे नमः. श्रीमद् भागवत महापुराण प्रथम स्कंद. आपल्या घरात जोपर्यंत वैर वैमनस्य स्वार्थ ह्या गोष्टी उद्भवत नाही तोपर्यंत घर हे घरासारखं असतं. पण वैर वैमनस्य द्वैत जेव्हा आपल्या घरात निर्माण होते बर का, माझं तेही माझं आणि तुझं तेही माझं, हा स्वार्थ जेव्हा निर्माण होतो तेव्हा घरामध्ये महाभारत घडतं. आता बस झालं पुढे पुढे करणं, थांबा. तसे नका थांबू, हे उपर्ण धरून राहा, म्हणजे पुढे जाऊ नका, बांधून ठेवतात. एक तर मागं राहा. सर्वच मामा तसे नसतात बर का. काही मामांचं तर महाराज काय सांगा तुम्हाला, काही मामा अरे स्वतःच्या मुलांपेक्षा भाच्यावर प्रेम करतात, अशी मी मामा पाहिले. हा शकुनी मामा फार खराब, फार वाईट. दुर्योधनाने मामा शकुनी गेलेत. चलता चलता त्या इंद्रप्रस्थामध्ये अशी व्यवस्था होती की सगळं विचित्र दिसे. एक रांगोळी काढली होती, ती रांगोळी पाण्यावर काढली होती. पाण्यावर रांगोळी काढता येते की नाही, महिला म्हणजे तुम्ही काढता की नाही पाण्यावर रांगोळी, बघून घेईल. आणि त्या दिवसापासून सतत त्याच्या मनामध्ये वैर निर्माण झाला. एक लक्षात ठेवा, जीवनामध्ये वैर तात्काळ खतम करा. स्वयंपाक संपला, चुलीतला विस्तू विझवून टाका. तुम्ही कोणाचं कर्ज काढलं असेल तर त्वरित कर्ज ऋण फेडण्याचा प्रयत्न करा. ऋण, वैर, विस्तव हे कधी ठेवू नका. हे तात्काळ मिटवा, म्हणजे तुम्ही सुखी व्हाल. अन्यथा सुखी होऊ शकत नाही. कोणाच्या ऋणात पडू नका आणि मरेपर्यंत वैर कोणाच्या बद्दल ठेवू नका. तुम्ही आपण नरजन्माला आलो, वैर खलास करण्यासाठी आलो. 10 वेळा जिंकलेलं तुला परत करावं, हा नियम दोघांकरता लागतो. धर्मराजाने विचार केला 100 वेळा हरू आणि एकदा जरी जिंकलो, आपलं जे हरवलं ते पुन्हा प्राप्त केलं, उठून निघून जाऊ. अशा आयुष्याच्या ठिकाणी कधीही
ती वेळ येत नसते. आमच्या भागात एक असा नियम अशी एक कंपनी आली की तुम्ही आमच्याकडे गुंतवणूक करा. युद्ध चालू झालं. त्या युद्धामध्ये धर्मराजा जिंकत गेला. हा विरोध म्हणते मामा अरे थांब, पाने के लिए कुछ खोना पड़ता है. धर्मराज जिंकला, तू हरला म्हणजे हरला. आणि तुला ते जेवढं एवढं मोठं जे धर्मराज जिंकला ते तुला पाहिजे नसेल तर जिंकून दाखव ना. तुला जिंकता येत नाही. ही भाषा सगळी खोटी आहे. तू जिंकून दाखव. अरे तो धर्मराज आहे, जेवढे जिंकला असेल तो 50दा जिंकला असेल, पण तू जर एकदा जिंकला मला विश्वास आहे माझा धर्म तुला सर्वच्या सर्व परत करेल. उगीच हाताला राखी तो धागा बांधून घेऊ नये. तो धागा प्रेमाचा आहे. तो धागा बहिणीच्या रक्षणाचा धागा आहे, म्हणून त्याला राखी म्हणतात. कोणाला? बहिणीची रक्षण करतो बहिणीचं. बहिणीच्या रक्षणासाठी बांधलेल्या हातातलं सूत्र म्हणजे ती राखी आहे. आणि अशा भावासाठी बहीण रात्रंदिवस काही बाहेर उपास करतात बहिणी. मी अशा बहिणी पाहिल्यात की भाऊ जर एखादा बिमार असला, दुःखात असला, संकटात असला, देवा माझ्या भावाला भाऊराया सुटका करतो, पण एका अटीवर तुम्हाला राज्यातला कुठलाही हिस्सा मिळणार नाही. ते सांगितलं मला राज्याची गरज. दुर्योधनाने सांगितलं माझ्याशी तुम्ही दूर खेळला, तुम्हाला राज्य अज्ञातवास, 12 वर्ष वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञात. 12 वर्ष तुम्ही दिसलेही आम्हाला तर हरकत नाही, पण अज्ञातात जर तुम्ही ज्ञात झाले, अज्ञातवासात जर दिसले तर पुन्हा तुम्हाला 12 वर्ष वनवासाला जावं लागेल. द्रौपदीने मान्य केलं. आणि एवढं सोपं नाही. 12 वर्षाचा वनवास सोपा होता, पण 1 वर्षाचा अज्ञात कठीण होता. कारण दुर्योधन हे वृत्ती लोकात जरी असले तरी यांना कुठं पातळात जरी असले, कुठे जरी असले तरी पातळात यांना शोधून कळणार होता. 12 वर्षाचा वनवास कसा तरी साखे लोटे पार पडला. अज्ञातवास लागला. कुठं दिवस घालायचे आता. एवढा मोठा धर्मराजा ज्योतिषवंत विराटाच्या नगरीमध्ये, एवढा मोठा भीमदादा, अरे तू कोण म्हणत? तो म्हणे बुवा आपल्याला तर हे महत्वाचं, इथं आपला नंबर लाव, आपल्याला हे कमी नाही पडलं पाहिजे. म्हणजे तू मग असं कर, स्वयंपाकीच बघ, तिथं स्वयंपाक करत आहे, सुरू तिथंच आमच्या भोवती टेन्शन नाही. एवढा मोठा वीर अर्जुन ग्रहणटा झाला. थई 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 था था थई था था थई. अर्जुन आणि 5 पांडवांची पत्नी द्रौपदी सैरंगी झाली, दासी झाली. विराटालाही पता कौरव पाहून पांडव ज्या ठिकाणी लपलेले आहेत त्या क्षेत्राची खून काय. ऋषींनी सांगितलं ज्या क्षेत्रात नद्या भरभरून वाहतात, ज्या परिसरात भूमी सुपीक आहे, ज्या परिसरात गायी भरपूर दूध देतात,
प्रत्येक फुलझाडांना फुलांचा बहर आहे. फळाच्या वृक्षांना त्या फळाच्या भारांनी वृक्ष बहरलेले आहेत आणि झुकलेले आहेत. असा परिसर जिथे असेल त्या ठिकाणी निश्चित पांडव आहे. लावा शोध. याच्यानुसार पता लागला की अशी नगरी विराटाचीच आहे. मग त्या गाई चोरून येतो. गाई सोडण्याकरता विराट पुत्र त्याला पाठवलं. विराट पुत्र म्हणे कोणाशी सामना करू, कौरवांसोबत जमत नाही. अर्जुन म्हणे तू घराबरत कशाला, तू माझ्यासोबत चल. म्हणजे अरे तू काय करतो, खाता थैया. तू म्हणले माझ्यासोबत चल तर खरं, फक्त कुणाला सांगू नको. आणि त्या ठिकाणी कौरवांची सेना बरं का तिला हरवलं. मग कुठं लक्षात आलं पांडवांनी सेना केली. आता 5 अक्षुणी सेना, ज्या सैन्यामध्ये 21,870 रथ असतात, म्हणजे एक अक्षुणी झाली नाही, आणखी 21,870 रथ. त्याचबरोबर तेवढेच हत्ती. एकूण एक अक्षौणी 21,870 रथ, 21,870 हत्ती, ज्यामध्ये 10 लाख एक अक्षौणी सेना. अशी 5 अक्षौणी पांडवांकडे. गाविले ते नवल म्हणून बिहाली चित्त माझे. व्यक्त आणि अव्यक्त हे तुची एक निभ्रांत. भक्ती पविजे व्यक्त अव्यक्त योगे. ह्या दोन्ही ज्या वाट तुते पावा वया वैकुंठ. व्यक्ताव्यक्त दरवंठा रिगिजे येथ. माऊलींनी ह्या सुंदर ओव्या लिहिल्या. ज्ञान झालं अर्जुनाला.